नमस्कार 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 मित्रा बोल. अरे बाप रे बाप, किती दिवस झाले यार. मला वाटतं 1 वर्षाचा तरी कालावधी झालेला असेल. हो ना. आजपर्यंत आपली भेट नाही, गाठ नाही, उठणं नाही बसणं नाही, खाणं नाही, पिणं नाही यार. काय हा खाणं नाही पिणं नाही. म्हणजे तुला काय म्हणायचं? हा. खाणं म्हणजे रोज कोंबडं न पिणं म्हणजे दारू. अरे मग नाही तर काय मित्रा, हा? रोज मस्त पैकी कोंबडी आणायची घरी, हा. तिले मस्त पैकी कापायची, हा. एक तंगडी खिचो, हा. एक पॅक लगाव. अरे बाप रे बाप, म्हणजे मित्राचं तुझं रोजच चाललंय म्हणायचं. रोज तो चाललाय. हा? अरे आपण मागच्या वर्षी कॉलेजला होतो, हा. तेव्हापासनं आज आपण भेटलो आहोत. हा. अरे ते खाणं नाही पिणं नाही म्हणजे आपण ज्याची ओळख करून दिली, मागच्या वर्षी आपण त्या हॉटेलमध्ये गेलो होतो हा. आणि मस्तपैकी तो मसाला डोसा आपण खाल्लो होतो. बरोबर. अरे त्याची आठवण करून दिली मी. असं आहे का? हा, आणि जर तू दारूचं व्यसन वगैरे किंवा आजकालचे पोरं आता ते गांजा सिगारेट याचं जर व्यसन करत असतील आणि तू पण करत जर असशील तर आजपासून सोडून दे. कारण की हे वाईट व्यसन आहे आणि या व्यसनामुळे आपल्या शरीराचा नाश होतोय. आपल्या शरीराचाच नव्हे तर आपल्या कुटुंबाचा देखील नाश होतोय. हे बघ, आपण असल्या प्रकारचं व्यसन करायचं नाही, कळलं का? बरं मला सांग मित्रा, बरेच दिवसांनी आपण भेटतो आहोत आणि कॉलेजचा आपला पहिला दिवस आहे. अरे आता कुठं निघालात? येतो का कॉलेजला? चालला मी तिकडे चाललोय. चल तिकडे चालला? अरे बाप रे बाप, मित्र म्हणतो तो पण कॉलेजला चालला. मला पण जायचं आहे कॉलेजला. पण इतक्यामध्ये माझी बस येणार आहे, मी बसनच जातो. नको कशाला, मी आहे ना गाडीवर एकटा. चल गाडीवर आहेस तू? हा एकटाच आहे. चल एकटाच आहे? हो एकटाच आहे, माझ्यासोबत चल. अरे वा 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 वा, छान. एकटा आहेस मग ठीक आहे, आता बस येईल तेव्हा येईल, आपण जाऊ दोघे मिळून. बिलकुल. हा, जर दुसरं कोणी असतं ना तर मी ट्रिपल सीट कधीच बसलो नसतो. ठीक आहे. कारण की नाही, टू वरती ट्रिपल सीट बसणे म्हणजे हा गुन्हाच आहे. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. हा असो. पण काय रे, हा. तू कॉलेजला जातो आहे हा. आणि ते 2 व्हीलर घेऊन जातो आहे. तुझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का? लायसन? नाही रे, लायसन नाही माझ्याकडे. लायसन्स नाही आहे म्हणते. अरे गाडी कशाला चालवतोस मग? अरे काय झालं, गाडी चालवायला लायसनच पाहिजे का? अशी नाही चालवत आहेत का? तू सिनियर कॉलेज मध्ये गेलायस, तुझी वय हे पूर्ण झाली आहे. पण मी 12वी मध्ये आहे, माझी वय अजून व्हायची आहे. तरी पण मी तुला विचारतोय की तुझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का? नाही काढलं. अरे समजा तू 2 व्हीलर चालवत आहेस, मुख्य चौकामध्ये गेलास आणि मुख्य चौकामध्ये गेल्यानंतर ट्रॅफिक वाल्यांनी तुला पकडलं तर तुला दंड भरावा लागेल ना? अरे ते नंतर बघू. चल ना, आपल्याला उत्तर. चल. अरे बाबा, असं कसं बोलतोस? ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण गाडी चालवण्यास पात्र होतो, कळलं का? बरं काय बाबा मित्रा, बरं आता ड्रायव्हिंग लायसन्स जाऊ दे. गाडी चालवतो म्हणते डोक्याला हेल्मेट? अरे कशाला पाहिजे गावातल्या गावात हेल्मेट रे? नाही लागत. चल, काही होत नाही. चल. अरे असं कसं बोलतोस रे? अरे आपण डोक्यावरती हेल्मेट घालणं आता बंधनकारक आहे. आपण समजा रस्त्याने आपण गाडी चालवत आहोत, अचानक एखाद्या 2 व्हीलर वाल्याने किंवा 4 चाकी वाल्यांनी जर आपणाला आपटलं, टक्कर झाली आणि जर आपण खाली पडलो आणि आपल्याला जर डोक्याला मार लागला तर? तसं काही होणार नाही. काही होणार नाही. चल तू. काय होणार? मला चांगली गाडी चालवते. चल. अरे असं कसं बोलतोस? हेल्मेट लावून घेजो. तसंही आपण मागच्या वाल्यानं सुद्धा लागवलं पाहिजे, कारण की एखादा जर टक्कर बसली तर फक्त चालवणारा माणूस पडतो का? नाही, तर मागचा माणूस सुद्धा पडतो. तसं तर दोघांनी आता हेल्मेट घालणं बंधनकारक आहे. तुला यायचं आहे का नाही? यायचं आहे गाडीवर? अरे बापरे बाप, मग शाळेमध्ये जायचं आहे, 2 व्हीलरने जायचं म्हटलं तर आकर्षण वाढेल. मग आपल्याकडे पोरी सुद्धा बघतील. मग नाही. बरोबर, ठीक आहे चाललो. आपण जाऊया दोघे जण मिळून. येतो तुझ्या संग. पण तुला सांगतो, गाडी जोरानं नको चालू. जोरानं म्हणजे मला खूप भीती वाटते. 40ची स्पीड ठेवलं तरी चालतं. कितीची? 40. हो. ते सायकल आहे का गाडी आहे? गाडी आहे. तर गाडी आहे ना, मग गाडीची माझी 80च्या वर स्पीड राहते. अरे बापरे बाप, 80च्या वर? अरे ते तर अति स्पीड झाली ना. अरे एवढ्या वेगानं जर आपण गेलो आणि जर आपलं कंट्रोल नाही झालं तर आपण कुणाला तरी ठार करणार. अरे 40ची स्पीड चालवली तर पोरी पाहतच नाही रे आपल्याकडे. 80ची स्पीड पाहिजे तेव्हा पाहते आपल्याकडे. अरे बापरे बाप,
मग नाही तर काय, जोरानं गाडी चालवलं म्हणजे आपल्याकडे कॉलेजच्या पुरी पाहतील. मग नाही तर काय, हा बघ आला कॉलेजचा मग हिरो. मग नाही का, मग अरे वा, आपला मान वाढेल नाही का? मग नाही तर काय. अच्छा 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 अच्छा, ठीक आहे मग. हा, चल. चल, कुठं आहे गाडी? हे इथं लावले, चल. अरे वा वा वा, ये, ये. चल चल चल. हा, हा, चल. बस लवकर. अरे, गाडी चल. किती वेगानं चालव, हा, हा. पण ओव्हरटेक नको करू रे बाबा. तू बस ना यार, लवकर बस ना. ते आल्या असं पोरी, लवकर चल, वाट पाहत चल लवकर अरे बस. भीती वाटते म्हणून. अरे काय होत नाही, बस लवकर. बरं बरं, हा बसतो. हा, बस. हा बस मित्रा. लगा. हो चालू. हो हा, चल लवकर. हा. बस बस. हो. आपली गाडी हळू चालत नाही बरं. हा ठीक आहे. हा. चल चल मित्रा. चल, 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 चल. आज overspeed आहे, overspeed अरे आहे. काय होत नाही, चल तू. आपले फोन आला. अरे 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 फोन कशाला पकडतोय? अरे आली का ती? आता ती तुला माहिती. अरे मित्र थांबव, गाडी काय थांबव. अरे गाडी थांबव. हा, काय झालं? गाडी चालवताना फोनचा कशाला वापर करतोस तू? अरे थोडस इम्प्रेशन पडते ना, 4 पोरी बघते आपल्याकडे. अरे बापरे, इम्प्रेशन म्हणे. मग तुला चांगलं काय, बोलत होतं. समोर गाडी कशाला थांबवलं यार, बडे चांगलं चालू होतं ना. हा, चल 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 चल. चलो रूम. चलो. अरे याला कितीदा म्हटलं होतं की अरे बाबा नको चालू चालू चालू. ऐकलं रे बाबा. ए उचल रे, लागलं रे जोरात. अरे हेल्मेट बापरे. आणा रे, कोणतरी हेल्मेट. अरे तुला काय झालं? हा? अरे बापरे बाप, तुला तर दवाखान्यामध्ये न्यावं लागते. डोक्याला जब्बर मार लागला. अरे चल चल चल, लागलं रे, उठ उचल उठ रे, उठ ले का उठ. अरे कितीदा म्हटलं हेल्मेट लावून रे. हेल्मेट लावायला पाहिजे होतं. चल लवकर आता घेऊन हे चल. बघ, तुझ्या या सगळ्या पायी आता दवाखान्यात जावं लागेल. अरे बापरे बाप, मध्ये. पण बरं झालं रे बाबा, मला काही नाही झालं. समजा जर मला काही झालं असतं, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं, तर घरी माझे आई वडील वाट बघत राहिले असते आणि मी पडलो असतो दवाखान्यात. मित्र हो, हा केवळ मनोरंजनाचा जरी भाग असला तरी पण बरेचशा ठिकाणी असे प्रकरण घडताना दिसतात. आपण आपल्या मित्रांच्या गाडीवरती किंवा शाळेमध्ये येत असताना जर आपल्या गावातील एखादा व्यक्ती भेटला किंवा अनोळखी जरी व्यक्ती भेटला तर त्याला आपण थांबवतो आणि त्याच्या गाडीवरती आपण बसत असतो. परंतु ज्या व्यक्तीच्या गाडीवरती आपण बसत असतो तो माणूस चांगला आहे का, कुठलं व्यसन करून आहे किंवा नाही याची आपण शहानिशा करतो का? नाही. आपल्याला कॉलेजमध्ये जाण्याची घाई असते, आपल्याला कॉलेज भेटला पाहिजे म्हणून आपण लिफ्ट मागतो आणि येत असतो. परंतु अनैच्छिकरित्या जर आपण तिथे गेल्यानंतर रस्त्याने जाता जाता अपघात झाला तर, बरोबर आहे की नाही? आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ही चूक होऊ नये यासाठी चुकूनही आपण अनोळख्या व्यक्तीच्या गाडीवरती आपण बसू नका. आणि आता जे पथनाट्य आम्ही सादर केलं त्या पथनाट्याद्वारे सांगितलं गेलं की महत्त्वाचं म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स मिळतच नाही. मग आपलं 18 वयच नसेल तर आपण गाडीला कशाला चालवायचं, त्या गाडीला हात तरी कशाला लावायचं. पण मात्र आजकालची पोरं 12वी मध्ये शिकणारी, 11वी मध्ये शिकणारी पोरं सुद्धा गाडी मात्र चालवत येतात. बरोबर आहे की नाही? परंतु जर समजा आपला अपघात झाला आणि समजा आपण अति वेगाने नेत आहोत किंवा ओव्हरटेक करत आहोत, अशा टाइमामध्ये जर एखाद्या व्यक्तीला जर आपण टक्कर दिली, याच्यामध्ये दुसरा व्यक्ती जर बेहोश पडला तर मग आपलं काही खरं नव्हे. बरोबर आहे की नाही? परंतु मित्र हो, कमी वयामध्ये आपण गाडी चालवत असू तर शक्यतोवर तो फाईन आपणाला नाही लागत. मात्र ज्या व्यक्तीची आपण गाडी चालवत आहोत, मग आपल्या बापाची असो नाहीतर काकाची असो किंवा एखाद्या व्यक्तीकडून मागणाऱ्या व्यक्तीची गाडी असो, सरळ सरळ त्या व्यक्तीला फाईन जातो, त्या व्यक्तीकडे मेसेज जातो. मग तो व्यक्ती म्हणतो, अरे हा कशाला मेसेज माझा येतो आहे, दंड? अरे कशाचा दंड? तर काय मग तेव्हा त्याला कळते की आपल्या पोरानं, आपल्या या पुतण्यानं गाडी नेली होती आणि गाडी कुठेतरी ठोकलेली असेल म्हणून. तेव्हा त्याला कळतं.
बांधवांनो, जीवन हे अनमोल आहे. होय. या जीवनाचं आपण सोनं केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि जर आपल्याला जीवनाचं सोनं करायचं असेल तर रस्ता सुरक्षा अभियानाचे संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाणं गरजेचं आहे. होय. वाहतुकीचे नियम काय आहेत ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत माहीत असणं गरजेचं आहे. होय. आपण फलकांवरती वाचत असतात, ते नारे लिहिलेले असतात. काय लिहिलेले असतात दादा? गतीचे नियंत्रण पाळा, अपघात टाळा. हा. नको करू इतकी घाई, घरी वाट पाहते तुझी आई. बरोबर. ब्रेक को ना फुल, आगे खडा आहे फुल. हा. पुढे शाळा आहे. हा. एखादा जर दवाखाना असेल तर दवाखान्याचा बोर्ड असतो. हा. पुढे दवाखाना आहे. होय. पुढे ब्रेकर आहे. हा. या ठिकाणी नो पार्किंग आहे. बरोबर. समोर ब्रेकर आहे. हा. हे कशासाठी देतात? आपल्याला दक्षता, म्हणजे आपण खबरदारी घेतलं पाहिजे की समोर काहीतरी आहे. पण आपण स्पीड कमी करा आणि सुरक्षित जा. बरोबर. आणि जर पूर्ण आपल्या इथं मंडळी असतील, त्यांच्याकडे बाईक असेल किंवा त्यांच्या घरी बाबा काका दादा मामाकडे असेल, त्यांनी कृपया स्वतःची बाईक दुसऱ्यांना देऊ नका. बरोबर. म्हणजे याचं कारण असं, तर आपण आपली गाडी जर दुसऱ्याला दिलं, त्या जर गाडीवाल्यानं जर काही कमी जास्त गाडीचा केला तर डायरेक्ट घरी चालन येतो. आता स्कॅनवाले नंबर प्लेट येत आहे. बरोबर. 1 किलोमीटरवर जरी गाडी असेल तर डायरेक्ट सीधा स्कॅन होते आणि घरी डायरेक्ट मेसेज. बरोबर. म्हणून कृपया कोणीही आपली गाडी दुसऱ्याला देऊ नका. आणि दारू पिऊन गाडी चालवू नका. आपल्या आता कॉलेज महाविद्यालय इथे नसेल, पण काही काही ठिकाणी मोठ्या मोठ्या शहरामध्ये ड्रग्स, गांजा, दारू व्यसन चालू आहे. बरोबर. हे प्रमाण कमी केलं पाहिजे आणि अपघात टाळलं पाहिजे. अगदी बरोबर. जर आपण वाहतुकीचे संदेश आपल्या मनामध्ये ठेवलं होय. तर अपघात कमी झाल्याशिवाय राहणार नाही. होय. होय. आपला हा भद्रावती शहर, या भद्रावती शहरामध्ये आपण येत असताय, कॉलेजमध्ये येत असताय, परंतु काही काही मुख्य चौकामध्ये सिग्नल लावलेले असतात. बरोबर आहे की नाही? सिग्नल असतात ना, आपण सिग्नल पाहूनच चालत असतो. त्यापैकी पहिला लाईट पिवळा लागला तर काय करायचं असतं? आपणाला इकडे तिकडे बघायचं असतं. बरोबर आहे की नाही? चारही बाजूला आपणाला पाहायचं असतं. हिरवा लाईट लागला तर पुढे चालायचं असतं आणि लाल लाईट जर दिसला तर थांबायचं असतं. परंतु आजकालचे हे जे सिग्नल आहेत ते सिग्नल फक्त 2 व्हीलर वाल्यासाठी, 4 चाकी वाल्यांसाठी फक्त ठरलेले आहेत. पैदल माणूस कधीही थांबत नाही. पायी चालणारा माणूस हा कधीच थांबत नाही. मी चालतोय ना, येईल गाडी थांबल ती, म्हणून कधी कधी घाईने सुद्धा सिग्नल जरी पडलेला असेल तरी पण पायी माणूस चालतो. मित्र, जर असं आपण केलं आणि अचानक तिकडून जो सिग्नल आता चालू झालेला आहे त्या सिग्नल चालू झाल्याकडून जर भरधाव वेगानं गाडी आणि आपल्याला टक्कर दिली तर यामध्ये सुद्धा आपल्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं. आणि म्हणूनच पायी चालणारा माणूस असेल, 2 व्हीलर चालवणारा माणूस असेल, 4 चाकी चालवणारा जरी माणूस असेल, प्रत्येकासाठी सिग्नल आहेत. त्या सिग्नलचा आपण योग्य तो वापर केला पाहिजे. निश्चितच अपघात टळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच आम्हाला अखेरीस जाता जाता एका गीताच्या माध्यमातून सांगायचं आहे, ते म्हणजे काय? वाहतुकीचे नियम पाळूया, हो अपघात आपण टाळूया. वाहतुकीचे नियम पाळूया, हो अपघात आपण टाळूया. रंग दिसतात सिग्नलला, एवढा सांगी पाहून चालायला. रंग दिसतात सिग्नलला, एवढा सांगी पाहून चालायला. हिरवा सांगी पुढे जाणारा, हिरवा सांगी पुढे जाणारा, लाल सांगी थांबायला. हो वाहतुकीचे नियम पाळूया, वाहतुकीचे नियम पाळूया, हो अपघात आपण टाळूया. वाहतुकीचे नियम पाळूया, हो अपघात आपण टाळूया. रस्त्याने उजव्या बाजूने चालू, डाव्या नाही, उजव्या बाजूने आपल्याला चुकेल कोणी त्याला आम्ही बोलू. रस्त्याने उजव्या बाजूने चालू, चुकेल कोणी त्याला आम्ही बोलू. झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग आपण, झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग आपण, रस्ता ओलांडण्यास करूया. वाहतुकीचे नियम पाळूया, वाहतुकीचे नियम पाळूया, हो अपघात आपण टाळूया. वाहतुकीचे नियम पाळूया, हो अपघात आपण टाळूया. वाहतुकीचे नियम पाळूया, हो अपघात आपण टाळूया. काय मग आपण वाहतुकीचे नियम पाळणार हो की नाही? कोण कोण गाडी चालवते? अरे वा, म्हणजे सगळी पोरं आजकालचे आपले गाडी चालवताना दिसतात. बरोबर आहे की नाही? परंतु बांधवांनो, आपलं
नाही, बरोबर आहे की नाही? 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण गाडी चालवू शकता, ऑफिसमध्ये जाऊन आपण ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता, परंतु वय पूर्ण झाल्याशिवाय आपल्या हातामध्ये गाडी पकडू नका आणि आपल्या बापाला भुर्दंड लावू नका. महत्वाचं आपलं जीव सुद्धा, या जीवाचं रक्षण करा, हेच सांगण्याकरिता आम्ही प्रत्येक परिसरामध्ये जात आहोत. मग वाहतुकीचे संदेश आपल्यापर्यंत तर हा गेलाच आहे, परंतु हा संदेश आपल्या घरापर्यंत, आपल्या समाजापर्यंत हा पोहोचवा. कारण की समाजातली लोक सुद्धा अति वेगाने गाडी नेत असतात, भरधाव वेगाने गाडी नेत असतात, ओव्हरटेक सुद्धा करत असतात, दारू पिऊन गाडी चालवत असतात. त्यांच्यापर्यंत सुद्धा हा मेसेज गेला पाहिजे की नाही? मग आपण सांगणार, नक्कीच सांगणार, ही या ठिकाणी आशा बाळगतो. आणि या ठिकाणी माझे विद्यार्थी मित्र आहेत, मी त्यांना इथे बोलवतो आहे. मित्रा, या ना. आपण गाडी चालवतो म्हटले, हो हा चालवतो म्हटले की नाही, काही हरकत नाही, शिकलंच पाहिजे माणसानं. आपण शिक्षण घेत आहोत, शिकण्यासाठी घेत आहोत, बरोबर आहे की नाही? आपण गाडी चालवता, सध्या चालवताय, पण हा या इकडे या, शाबास, गुड. दादा हा गाडी चालवते, पण फक्त आता घरी शिकत आहे, तो कॉलेज पर्यंत आणत नाही, बरोबर आहे की नाही? ज्या वेळेस याची वय पूर्ण होईल त्यावेळेस मात्र तो स्वतःचा ड्रायव्हिंग लायसन्स काढून नक्कीच गाडी चालवेल. कारण की आता वाहतुकीचा रस्ता आहे, दळणवळणाचा रस्ता आहे, तर वाहतूक किंवा दळणवळण जर करायची असेल तर आता इंजिनच्या गाड्याशिवाय पर्याय नाही. पूर्वीची सायकल होती, बरोबर आहे की नाही? आमचे लोक मेहनती होते म्हणून सायकलनं 5-5 किलोमीटर जाऊन प्रवास करायचे आणि व्यवसाय करायचे, परंतु आता आजकालचं तसं राहिलं नाही. तर मित्रा, आम्ही जे पथनाट्य कार्यक्रम सादरीकरण केलं, या सादरीकरणातनं आपणाला वाहतुकीचा संदेश मिळाला काय असं मला विचारायचं आहे. आणि आपण काय केलं पाहिजे रस्ता क्रॉस करीत असताना, किंवा जर आपला अपघात होऊ नये तर आपण काय केलं पाहिजे? बस काय ना, माईक मध्ये सांग, काय घाबरू नको घे ना, सांग. गाडी हळू चालवावे, रोड क्रॉस करताना आजूबाजूले व्हावे. अरे वा वा वा. आपण रस्ता क्रॉसिंग करत असताना चारही बाजूने आपण बघितलं पाहिजे, नाहीतर मुख्य चौकामध्ये ट्रॅफिकवाले असतात, त्यांची मदत घेऊन निश्चितच आपण रस्ता ओलांडला पाहिजे. अपघात टळल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. मित्रांसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. कारण की 2 शब्द जरी असले तरी पण या शब्दांमध्ये इतकं धाडस त्यांच्यामध्ये होतं, त्या पोरांमध्ये होतं, की आज ना उद्या आमच्यासारखं सुद्धा तो स्टेजवरती येईल आणि आमच्यासारखं बोलेल, बरोबर आहे की नाही? कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. उच्च शिक्षण घ्या आणि चांगल्या नोकरीवर लागा, चांगल्या पदावरती पोहोचा, हीच आशा या ठिकाणी बाळगतो. आणि हा वाहतुकीचा संदेश आपण समाजापर्यंत सुद्धा पोहोचवाल या ठिकाणी आशा बाळगतो. आणि हा कार्यक्रम इथंच संपला असं मी जाहीर करतो. आपण शांतपणे हा कार्यक्रम ऐकून घेतलात, सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आम्हाला हा कार्यक्रम करण्यासाठी ज्यांची परवानगी मिळाली, या कॉलेजचे प्राचार्य साहेब तसा शिक्षक वृंद, सर्वांनी आमच्या कार्यक्रमाला आपण शांत राहून सहकार्य केल्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.